वरणगाव महसूल खात्याचा अजब कारभार। न्यायालयातील प्रकरणातही शेतकऱ्यास रस्त्यासाठी सुनावणी नोटीस। भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक गावाजवळ तळवेल शिवारातील शेती रस्त्याबाबतचा खटला सध्या न्यायालयात प्रलंबित असतानाही वरणगाव मंडल अधिकारी यांनी शेतकऱ्यांना नोटीस बजावून सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले। या कारवाईमुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट पसरली असून त्यांनी यासंदर्भात तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात निवेदन देत त्वरित हस्तक्षेपाची मागणी केली आहे। या प्रकरणात पारंपरिक रस्त्याव्यतिरिक्त पिंपळगावच्या बेंडाळे परिवाराच्या शेतातून रस्ता तळवेलचे संबंधित पाटील नामक शेतकरी मागत आहेत। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की तळवेल शिवारातील गट नं. 664 रस्त्याबाबतचा वाद न्यायालयीन स्तरावर भुसावळ न्यायालयात दावा असून अंतिम निर्णय प्राप्त होईपर्यंत कोणत्याही प्रकारची प्रशासकीय कारवाई अथवा दबाव टाकणे हे कायद्याच्या अधीन नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। तहसील व प्रांत कार्यालयात दिलेल्या निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे न्यायालयाचा निकाल येईपर्यंत कोणतीही कार्यवाही थांबवण्याची मागणी केली आहे। तसेच मंडल अधिकाऱ्यांच्या नोटीस प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशीही मागणी त्यांनी केली आहे। प्रशासनाकडून या प्रकरणी कोणती भूमिका घेतली जाईल, संबंधित मंडल अधिकारी त्यांच्यावर वरिष्ठ अधिकारी कारवाई करतील का किंवा बचाव करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या प्रकरणातून स्पष्ट होणार आहे की वरिष्ठांच्या आशीर्वादाने महसूल विभागात गैरप्रकार सुरू असतात। पिंपळगाव बुद्रुक, मी इथला रहिवासी असून माझे शेत तळवेल शिवारात आहे। गट नंबर 667 आहे। आम्ही तिघी भावांचे आम्ही हिस्सेदार आहे आणि त्याचा वहिवाटीच्या रस्त्याची आमची तक्रार चालू आहे। तहसील कचेरीमध्ये आम्ही आमच्यावर सामनेवाल्यांनी अर्ज केला असता आमच्यावर अन्याय केलेला आहे, आमच्या विरुद्ध त्यांनी निकाल दिलेला आहे, तो आम्हाला मान्य नसल्यामुळे आम्ही कोर्टात गेलेले आहे। कोर्टावर गेल्यावर सुद्धा यांनी आमच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केला। याच्या अन्वये 188 गुन्हा दाखल केलेला होता, त्याच्यात आम्ही निर्दोष मुक्तता झालेली आहे। आणि तरी सुद्धा कोर्टात आमचं 265-13 हा दावा चालू असताना सुद्धा मंडळ अधिकारी यांनी आज रोजी आम्हाला नोटीस पाठवून रस्ता वहिवाटीचा अर्ज दाखल केलेला आहे सामनेवाल्यांनी। त्याकरता आम्ही या अनुषंगाने मीडियाला आमची माहिती देत आहे। पिंपळगाव बुद्रुक, आम्ही दवाखान्याजवळ राहतो, 3 भाऊ। काय सांगाल तुम्ही? गट नंबर 667 मध्ये राहतो। तर कोणत्या ठिकाणी तुमचं शेत आहे ना काय तुमचा नेमका प्रॉब्लेम काय ते सांगा। आमचं शेत भोगावती नदीच्या काठावर आहे। सामनेवाला आमच्या शेतातून रस्ता मागतो, आम्ही त्याला जाऊ देत नाही। पिंपळगाव बुद्रुक, आम्ही दवाखान्याजवळ राहतो, 3 भाऊ। काय सांगाल तुम्ही? गट नंबर 667 मध्ये राहतो। तर कोणत्या ठिकाणी तुमचं शेत आहे ना काय तुमचा नेमका प्रॉब्लेम काय ते सांगा। आमचं शेत भोगावती नदीच्या काठावर आहे। सामनेवाला आमच्या शेतातून रस्ता मागतो, आम्ही त्याला जाऊ देत नाही।